जय माता दी। नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचे स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये। आपण आहोत डहाणू येथील माता महालक्ष्मी माताच्या गडाच्या पायथ्याशी आणि इथून आता आपण माता महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला जाणार आहेत। तर चला माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा माता महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला। डहाणू रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 26 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मीचे देवस्थान आहे। या देवीची यात्रा चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून म्हणजेच हनुमान जयंतीपासून पुढे 15 दिवस चालते। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापासून या जत्रेसाठी भाविक येतात। आदिशक्ती महालक्ष्मीची महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी स्थाने आहेत। यातील एक महत्त्वाचे स्थान म्हणजे डहाणूची महालक्ष्मी। समुद्र किनारा, जंगलपट्टी आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या डहाणू पासून जवळपास 25 ते 30 किलोमीटरवर विवेळवेढे हे गाव महालक्ष्मीचे स्थान आहे। या मंदिराचे विशिष्ट म्हणजे या मंदिराचा पुजारी आदिवासी समाजातील आहे। या लोकात ही देवी कोळवणची महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे। कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव्य करण्याची इच्छा झाली। गुजरातमधील सुपीकता, धार्मिकता पाहण्यासाठी घनदाट जंगल, दर्या, डोंगर पार करत महालक्ष्मी देवी प्रवासाला निघाली। त्यामुळे त्या भागातील राक्षस दैत्यांची झोप उडाली। महालक्ष्मीला आपल्या परिसरात पाहून राक्षसांचे डोळे क्रोधाने लाल झाले। महालक्ष्मीने अवतार घेत राक्षस दैत्यांना त्रिशूळाने ठार केले। राक्षसांबरोबर झालेल्या युद्धात देवी दमली, तिला विश्रांतीची गरज भासू लागली। विश्रांतीसाठी तिची नजर जवळ असलेल्या मुसाळ डोंगरावर गेली। हेच डोंगराचे शिखर आपल्या विश्रांतीसाठी योग्य आहे। महालक्ष्मी देवीचे वास्तव्य रानशेताच्या डोंगरावर झाले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे। या मंदिराच्या जवळ असलेल्या डोंगरावर देवीचं मुख्य स्थान 2 कड्यांच्या गुहेत आहे। ज्या भाविकांना अथवा पर्यटकांना डोंगरावर चढून जायचं असेल त्यांच्यासाठी चारोटी पासून 6 किलोमीटर वरती वदवा गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे। साधारण 900 पायऱ्या चढून जाव्या लागतात। गडावर जाण्यासाठी दुसरा रस्ता पायथ्याशी असलेल्या महालक्ष्मी मंदिरापासून सुरू होतो। तर बघा, आपण महालक्ष्मी माताच्या डोंगरावर आली आहेत आणि माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल तो माता महालक्ष्मीचा गड आहे। आणि आता काही क्षणामध्ये आपण मंदिरामध्ये जाणार आहेत आणि माता महालक्ष्मीची आरती आता सुरू होणार आहे। तर माझ्याबरोबर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा, तुम्हाला आरतीचं दर्शन सुद्धा भेटणार आहे। जय माता दी। तर चला आता आपण जे आहे महालक्ष्मी माताच्या गडावर चढत आहेत आणि माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीचं दर्शन घ्या। जय माता दी। तर चला आता माझ्याबरोबर तुम्ही पण माता महालक्ष्मीचं दर्शन घ्या आणि आरतीचा लाभ घ्या।
तर आता आपण गुहेमध्ये जाऊन माता महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहेत। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला माता महालक्ष्मीचं दर्शन घडेल। जय माता दी।